नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. सध्या महाराष्ट्रामध्ये महानिवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि आपण आहोत बेलापूर मतदारसंघामध्ये आणि इथे आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत अपक्ष उमेदवार आमदारकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. मात्र राजकारण त्यांच्यासाठी नवीन नाहीये. ते प्रशासकीय पोस्टवर असताना सुद्धा त्यांनी राजकारण बघितलेलं आहे, प्रशासनामध्ये काम केलेलं आहे. राजकारण, समाजकारण अशा वेगवेगळ्या आणि प्रशासकीय अनुभव सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे. मोठमोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काम केलंय. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करतायत आणि मुख्य म्हणजे पालिकेचे आयुक्त ते राहिलेले आहेत. त्यामुळं इथल्या समस्यांची जाण त्यांना आहे आणि ते सोडवण्याचं कसब त्यांनी जाहीरनाम्यातून दाखवलंय. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीनं करणार आणि जे काही वेगवेगळे मुद्दे आहेत, नवी मुंबईकरांचे, बेलापूर वासियांच्या ज्या समस्या आहेत, त्या नेमक्या कशा पद्धतीनं सोडवणार ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. विजय नाहटा सर माझ्यासोबत आहे. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद, धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. सर, मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला प्रशासकीय अनुभव खूप मोठा आहे. तुम्ही 33 वर्ष. आयुक्त 33 वर्ष 33 वर्ष. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला प्रशासनामधला जो काही अनुभव आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन इथे करायचं आहे. मुख्य म्हणजे बऱ्याचशा वेळेला असं होतं की लोक म्हणतात की सुशिक्षित जे लोक आहेत ते लोकप्रतिनिधी म्हणून यायला पाहिजे, राजकारणामध्ये यायला पाहिजे, पण ते खूप कमी असतात. आणि तुम्ही आता राजकारणामध्ये आहात, अपक्ष म्हणून इथं निवडणूक लढताय. तर काय वाटतंय, किती सोपी आहे ही निवडणूक, किती सोपा आहे हा पेपर? 2-3 इथे मेजर फॅक्टर आहेत. हा. एक तर मी राजकारणामध्ये येऊन 10 वर्ष झाली आणि आता हे जे शहर आहे या शहरामध्ये 50% लोक हे बाहेरच्या राज्यातून आलेले आहेत. हो. आणि जवळजवळ 40-42% लोक हे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. इथे सुशिक्षित वर्ग फार मोठ्या प्रमाणावर आहे. हो. आणि त्यांना आता असं वाटायला लागलं की अशिक्षित एखाद्या प्रतिनिधीला निवडून देण्याऐवजी एखाद्या सुशिक्षित IAS ऑफिसर आपल्याला पर्याय मिळालेला आहे, त्याला आपण मत दिलं पाहिजे आणि बदल घडवायला पाहिजे. आणि मला विश्वास आहे, मी जे पाहतोय त्याच्यावरून, की परिवर्तनाची प्रचंड लाट या शहरामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे तुम्ही जसं पाहिलं सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार हजारो मतांनी निवडून आला, हो. तशीच किंवा त्याच्याही पेक्षा चांगली परिस्थिती या शहरामध्ये निर्माण झालेली आहे. या ठिकाणी ज्या आमदार होत्या त्या आमदारांनी 10 वर्षामध्ये या पूर्ण शहराला उपयोगी पडेल असं एकही काम केलं नाही. कागदावर कामं दाखवली पण प्रत्यक्ष एकही काम घडलं नाही, अपवाद म्हणून सुद्धा. त्यामुळे लोकांना असं वाटतं की नाटासाहेब या ठिकाणी होते त्यावेळी यांनी खूप कामं केली, चांगली हेडक्वार्टरची बिल्डिंग बांधली, STP बांधले, आपली 25 वर्षाची पाण्याची सोय केली, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची आपल्याकडे सोय केली, ठाणे बेलापूर रोड केला, सिमेंटचे रस्ते केले, 50 नवीन शाळा बांधल्या, सगळे तलाव स्वच्छ केले, स्मशानभूमी विजन केलं, 100 गार्डन केल्या, रॉक गार्डन केलं, चिल्ड्रन पार्क केलं, प्लांटेशन केलं मोठ्या प्रमाणावर. त्यामुळे लोकांना असं वाटतं की इतका अनुभव असलेला माणूस मिळतोय तर एकदा आपण बदल करून बघूया. आणि त्यांना माहिती की आता एअरपोर्टमुळे खूप मोठा बदल या शहरामध्ये होणार आहे. बरोबर. त्यामुळे होणारे फायदे हा एक भाग आहे. पण त्यामुळे होणाऱ्या अडचणी आहेत, त्या अडचणी समजून घेण्यासाठी त्यांना असं वाटतं की नाटासाहेबांच्या अनुभवाचा आणि या शहरातले खाचखळगे त्यांना माहीत असल्यामुळं आपल्याला निश्चित उपयोग होईल. आणि 10 वर्षाचा त्यांचा अनुभव अतिशय वाईट आहे. त्यामुळं लोक मला प्रिफर करतात असं वातावरण एकंदरीत मी एक त्रयस्थ म्हणून जेव्हा पाहतो तेव्हा आहे. म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही. मी अपक्ष म्हणून फॉर्म भरल्यावर लोकांना असं वाटलं अपक्षाला कोण विचारते, पण संपूर्ण शिवसेना माझ्या बरोबर राहिली. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे 90-95% लोक माझं काम करतायत, इतर पक्षाचे लोक काम करतायत. हे लोकांना मी 10 वर्षामध्ये जे प्रेम दिलं, त्यांची कामं केली, काहीच अपेक्षा नाही ठेवली. त्यामुळे सबंध संघटना माझ्या बरोबर राहिली. म्हणून मी अपक्ष म्हणतच नाही आमच्या लोकांना, मी म्हणतो सर्वपक्षीय उमेदवार आपण आहोत. सगळ्या पक्षाचे लोक काम करतात, सगळ्या पक्षाचे. आणि तुम्ही पाहिलं माझ्यासाठी 3-4 लोकांनी माघारही घेतली. त्यामुळं या निवडणुकीमध्ये एक IAS ऑफिसरला निवडून देण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ लागलेली. आणि हे तुम्ही जेव्हा त्रयस्थ म्हणून जाल, आणि असं नाही की विशिष्ट समाज, सगळ्या समाजाच्या लोकांना असं वाटतं की हा आपला मनुष्य आहे आणि आय एम अवेलेबल 24/7. मला ते ATM मशीन म्हणतात, कधी या तुम्ही भेटतात. ॲज अगेन्स्ट दॅट हे लोकप्रतिनिधी जे 2 उमेदवार आहेत यांना भेटणं म्हणजे सर्कस आहे. मी तर सगळ्या सभांमधून सांगतो की आत्ताच्या आमदारांनी केलेलं
ज्याचं काम असेल मला एका माणसाचं दाखवा आणि 1,00,000 रुपये बक्षीस मिळवा, इतकं आयडल आणि इतकं सुस्त काम झाल्यामुळं त्या तुलनेने मला खूप मोठा त्याचा ऍडव्हान्टेज मिळतो. निश्चितच सर, आपल्याला याच्याविषयी बोलायचं पण एक मुद्दा महाराष्ट्रामध्ये गाजतोय मागील 14-15 महिन्यांपासून, तो म्हणजे जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा. ते म्हणतायत ओबीसी मधून आरक्षण द्या मराठ्यांना, नाहीतर ज्यांना पाडायचं त्यांना आम्ही पाडणार, अशी भूमिका त्यांनी लोकसभेलाही घेतली होती, आता विधानसभेलाही ते घेतात. तर या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय? मी राजकीय वादात जाऊ इच्छित नाही, परंतु ॲज अ थर्ड पर्सन, ॲज अ सिटीजन ऑफ इंडिया, मला असं वाटतं की लोकांच्या मध्ये थोडासा गैरसमज असा आहे की मराठा समाज हा खूप सधन आहे. सुदैवानं मला राज्यातल्या सगळ्या भागामध्ये काम करण्याची संधी मिळाली. नांदेड असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, सातारा असेल, कोकण असेल, मुंबई असेल. मी पाहिलं की अतिशय कमी प्रमाणामध्ये मराठा समाजातले लोक सधन आहेत. पूर्वी असेल मोठी शेती होती आणि मेजॉरिटी ऑफ द मराठा समाज आर्थिकदृष्ट्या फार कमकुवत आहे. त्यामुळं कमकुवत वर्गासाठी जरांगे पाटील जे आरक्षण मागतायत त्याला माझा पाठिंबा आहे. आणि मी जाहीरपणाने सांगतो अभ्यासांती की मला या लोकांनी निवडून दिलं तर त्यांची जी मागणी की गरीब वर्गासाठी आरक्षण, त्याच्याशी मी सहमत आहे, निश्चितपणाने सहमत आहे. निश्चितच. म्हणजे आणखीन 2 मुद्दे मी जेव्हा चर्चा करतो आमच्या लोकांशी, मी जसं पॉलिटिशियन आहे तसं मी थोडासा मला अभ्यास करण्याची मला सवय आहे. म्हणजे शहरामध्ये काय करता येईल याच्यासाठी मी परदेशामध्ये ज्या चांगली शहर आहेत त्या शहरामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टची सिस्टीम काय आहे, अकोमोडेशनची सिस्टीम काय, ट्रॅफिकची सिस्टीम काय, याचा अभ्यास करतो, कारण आज ना उद्या आपल्याला ते करायचं असतं. तर 2 गोष्टी मी पाहिल्या की आमच्या पश्चिम महाराष्ट्रामधून पुणे असेल, सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, तिकडे आंबेगाव, जुनं खूप मंडळी महाराष्ट्राच्या भागातून मराठा समाजाची मुलं या ठिकाणी शिकायला येतात किंवा अन्य कारणाने इथे जे लोक राहतात ते इथे राहतात. या मुलांना शिकण्यासाठी प्रायव्हेट अकोमोडेशन खूप महाग झालं. एअरपोर्टमुळे असेल, अटल सेतूमुळे असेल, त्या मुलांसाठी, मुलींसाठी विशेषतः हॉस्टेलची मराठा समाजाला फार गरज आहे. ते होणं नव्या मुंबईच्या दृष्टीने आवश्यक आहे, मला असं वाटतं. आणखीन एक मुद्दा मी पाहिलं की या शहरामध्ये सगळ्या समाजाला, सगळ्या राज्याला मोठे मोठे प्लॉट दिले. जसं उत्तरांचल भवन आहे, उत्तर प्रदेश भवन आहे, राजस्थान भवन आहे, गुजरात भवन आहे, केरळ भवन आहे, मात्र मराठा भवन नाही. म्हणून मराठ्यांसाठी एक मोठी वास्तू जिथे सगळ्या लोकांची सोय होईल, सार्वजनिक कार्यक्रम घेता येतील, बाहेर गावावरून आले लोक तर त्यांची सोय होईल, मराठा समाजासाठी मराठा भवन या ठिकाणी होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्या मागण्या देखील निश्चितपणानं एक प्रतिनिधी म्हणून निश्चितपणाने मी पुढे येते. निश्चितच सर, मराठा विद्यार्थ्यांसोबतच इतरही विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये इथं नवी मुंबईमध्ये येत असतात, तर त्यांच्यासाठी काही विजन आहे तुमचं? 100% मी माझ्या वचननाम्यामध्ये असं म्हटलं आहे की एज्युकेशन हब आहे, मात्र विद्यार्थ्यांकडे पाहिजे तेवढं लक्ष या लोकप्रतिनिधींनी दिलं नाही किंवा त्यांचा कॉग्निझन्स घेतला नाही. या शहरामधले अनेक मुलं, पालक त्यांचे इथं राहतात किंवा बाहेरून आलेले लोक आहेत, ते परदेशात शिकायला जातात. पण तुम्हाला माहिती आहे की एकदा 12वी झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर परदेशात जायचं असेल, अनेक युनिव्हर्सिटी US मध्ये वेगळ्या, UK मध्ये वेगळ्या, ऑस्ट्रेलियात वेगळ्या, रशियात, तिथली माहिती एकत्रित करणं, काउन्सिलिंग करणं हे महाग आहे खूप, आणि ते लहान माणसाला, गरीब माणसाला डिफिकल्ट आहे. माझी अशी संकल्पना आहे की महापालिकेतर्फे किंवा शासनातर्फे एक सेंटर उघडावं आणि जगातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीची पूर्ण माहिती, कधी उघडतात, कधी सुरू होतात, म्हणजे अकॅडमिक इयर, किती फी आहे, क्वालिफिकेशन काय पाहिजे, कट ऑफ लाईन काय, याची माहिती दिली जावी. हा एक मुद्दा. दुसरं, इथली खूप मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनला बसू इच्छितात, पण सगळी पुस्तकं, गायडन्स, करिअर हे मिळत नाही आणि मागे पडतात मुलं. त्यांच्यासाठी एक सेंट्रल लायब्ररी कम अभ्यासिका या शहरामध्ये फार गरजेची, जिथे त्यांना अभ्यास वगैरे करता येईल, त्याची गरज आहे. किंवा विद्यार्थ्यांमध्ये एक विशिष्ट गोष्टींच्या आवडी असतात त्या वयाच्या हिशोबाने, तो वयाचा भाग असतो, त्याची फुलफिलमेंट होण्यासाठी तशा प्रकारच्या सोयी करणं हे सुद्धा या शहरामध्ये फार आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि या सगळ्या मुलांना राहण्यासाठी खूप अडचणी येतात, अनेक चुकीच्या ठिकाणी त्यांना राहावं लागतं, त्याची व्यवस्था होणं फार गरजेचं. निश्चितच सर, हे झालं विद्यार्थ्यांचं. पण आता नवी मुंबई शहर आहे, इथं सुविधा आहे, पण जसजसं शहर वाढत जात आहे तसं समस्याही वाढत जात आहेत, आणि याच्यामध्ये एक रिडेव्हलपमेंटची एक समस्या आहे. त्याच्यामध्ये मलिदा खाण्याचं प्रमाण वाढलेलं असा आरोप वारंवार होत असतो, त्याच्यात काय? मलिदा तुम्ही म्हणता, आम्ही त्याला खंडणी म्हणतो. आणि तुम्हाला सांगतो, यापैकी एक उमेदवार असे की ज्याच्या विरुद्ध आम्ही 10 लोकांनी जाऊन तक्रार केली पोलीस स्टेशनला,
पोलीस कमिशनरकडे, हा. या शहरामध्ये बाबा खंडणी मागितल्यामुळं सगळे रहिवासी जे 3 लाख त्यांच्यामध्ये भयाचं वातावरण आहे. डेव्हलपर तर हडकून गेले, घाबरून गेलेले आहेत. तर त्याचा बंदोबस्त करा. ते म्हटले आम्ही एक हेल्पलाईन चालू करतो. आणि त्या उमेदवारांची पद्धत अशी की सगळीकडे जिथे रिडेव्हलपमेंट सुरू झालं किंवा होणार आहे तिथं त्यांची माणसं पाठवायची, दमदाटी करायची, पैसे उगाई ज्याला आपण म्हणतो ती करायची. नाही दिलं की त्याच्यामध्ये कायदेशीर चुकीच्या अडचणी आणायच्या आणि रहिवाशांचं वाटोळं करायचं. त्यामुळं त्या रहिवाशांना ब्लॅकमेलिंग असं म्हणता येईल. खंडणी गँग असतात तशी गँग असते माहिती तर मुंबईत पाहिलं असेल तुम्ही. खंडणी. आणि म्हणून त्या रहिवाशांमध्ये खूप भीतीचं वातावरण आहे की हा उमेदवार निवडून आला तर या शहरामध्ये रिडेव्हलपमेंट होणार नाही. आणि तुम्हाला मी सांगतो रिडेव्हलपमेंट होण्यासाठी मी वर्कशॉप घेऊन लोकांना गाईड केलं. प्रत्येक सोसायटीला माझ्या सहीने पत्र दिलं. तुम्हाला ज्या प्रकारची मदत पाहिजे सुरू करण्यासाठी ती मदत आम्ही करतो, फुकट करतो. आमच्याकडे एक्सपर्टी आहे आणि आम्ही कुणालाही रिकमेंड कामासाठी करणार नाही. याला काम द्या त्याला काम द्या हे उमेदवार जे करतात. त्यामुळे लोकांचा आम्हाला खूप मोठा पाठिंबा मिळतोय आणि खूप गरजेचा विषय. कारण माणसं अतिशय वाईट अवस्थेमध्ये राहतात, जीव मुठीत धरून राहतात. त्यामुळे रिडेव्हलपमेंट मध्ये आम्ही खूप लक्ष घालतो. निश्चितच. सर याच्यामध्ये 0% याचाही एक तुम्ही उल्लेख केलेला होता संकल्पपत्रामध्ये. तर त्याविषयी काय सांगाल? कारण नेहमीच पॉलिटिशियनवर आरोप केला जातो की ते टक्केवारी घेतात. शून्य कुठली? 5% मी मागे एकदा इलेक्शन लढवलं होतं 2014ला. त्यावेळी मी मिस्टर 5% ही संकल्पना लोकांना सांगितली होती. कारण कुठल्याही कामामध्ये 5% दिल्याशिवाय काम होत नव्हतं. आता महागाई वाढल्यामुळे 10% वाढतात. त्यामुळे मिस्टर 10% येतात. ते एका घराण्याला ती सवय लागली पैसे जमा करणं आणि दुसरं कुठलंही पद निघालं की ते आमच्या घरात पाहिजे. आम्हाला नाही मिळालं की शहराचा सन्मान गेला, शहराचा अपमान झाला. खासदारकी निघाली आमच्या मुलाला द्या, आमदारकी निघाली आमच्या मुलाला द्या, मंत्रीपद आम्हाला द्या, पालकमंत्रीपद आम्हाला द्या. महापालिका येते, महापालिकामध्ये महापौर मलाच मुलगा पाहिजे. मुलगा समजा होऊन गेला एकदा त्याची बारी झाली माझ्या पुतण्याला द्या. स्टँडिंग कमिटीचं चेअरमन पद निघालं माझ्या मुलाला करा, माझ्या पुतण्याला. ह्याच्या पलीकडे काहीच नाही. आणि या शहरातल्या लोकांना या घराणेशाहीचा या भ्रष्टाचाराचा खूप कंटाळा आलाय. त्यामुळं मला ही इलेक्शन खूप सोपी वाटते. सर फ्री होल्डचा एक मुद्दा या ठिकाणी आलेला होता. तुम्ही काही प्रमाणामध्ये खूप मोठा मुद्दा तुम्ही घेतला म्हणजे फ्री होल्डचा. तुम्हाला मी मग आपण सुरू होण्यापूर्वी बोलत होतो. या शहरामधल्या लोकांच्या सगळ्या जमिनी LAC म्हणून होत्या आणि सिडको मालक होतं. आणि मग प्रत्येक कामामध्ये तुम्हाला फ्लॅट विकायचा सिडकोत जा, तुम्हाला मेजर दुरुस्ती करायची सिडकोत जा, तुम्हाला मॉर्गेज करायचं सिडकोत जा. आणि सिडकोचं वर्किंग खूप स्लो आहे आणि खूप फी भरावी लागायची. लोक परेशान होते. आम्ही मागे लागून या जमिनी सगळ्या आता लोकांना मालक करण्याचा शासन निर्णय करून घेतला. फक्त त्यांनी काय केलं की लेसी टू ओनर, ऍब्सोल्यूट ओनर याची फी खूप ठेवली. आता एकदा इलेक्शन संपलं की आम्ही त्याच्या मागे लागून ती फी कमी करून घेऊ आणि लोकांना मदत करू. त्याचं मला खूप समाधान आहे. आणि याचा परिणाम या शहरातल्या किमान 7-8 लाख लोकांवर झालाय. म्हणून मी नेहमी म्हणतो की नवी मुंबईच्या इतिहासामधला फ्री होल्ड हा सगळ्यात मोठा निर्णय आहे. सर तुम्ही आणखी एक म्हणताय की देशातील सर्वोत्तम शहर तुम्ही नवी मुंबईला बनवणार, पण त्याच्यामध्ये आपण जेव्हा एक बॅलन्स राहणं सुद्धा गरजेचं आहे पर्यावरणाचा. फ्लेमिंगो विषयी नेहमी चर्चा नवी मुंबई मधल्या होत असते. त्यांचा आदिवासी तुम्ही मला असं वाटतं माझा वचननामा वाचलेला दिसतोय. फ्लेमिंगो हो ईश्वराने दिलेलं आम्हाला वरदान आहे. अशा खूप कमी जागा आहेत रेअर की जिथे फ्लेमिंगो आहे आणि लाखोच्या संख्येने येतात. तुम्ही पहा कधी. इट्स वर्थ सीन. मात्र ते बघायला येणाऱ्यासाठी काहीच सोय नाही, काहीच सेंटर नाही, काहीच कम्युनिकेशन सिस्टीम नाही ज्याने त्याने आपण. आणि त्याची खूप गैरसोय होते आणि जो आनंद मिळायला पाहिजे वॉचिंगचा तो मिळत नाही. माझ्या डोक्यामध्ये असं आहे की एकदा निवडणूक संपली की त्याच्यासाठी एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर करणं, चांगली सोय करणं आणि लोकांना आनंदाने ते बघायला मिळणं, तो एक माझ्या डोक्यामधला विषय आहे. मग नवी मुंबईसाठी तुमचं विजन नेमकं काय आहे? अनेक गोष्टी आहेत. आता बघा मी मगापासून तुम्हाला सांगतोय एअरपोर्ट आल्यानंतर या शहरामध्ये आमूलाग्र बदल, कायापालट ज्याला तो होणार आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टचा इश्यू येईल, पाण्याच्या शॉर्टेजचा विषय येईल, सिवेजचा विषय येईल, सिक्युरिटीचा विषय येईल, ट्रॅफिकचा विषय येईल.
हा. आणि त्याच्यासाठी आम्ही ऑलरेडी प्लॅनिंग केलेलं आहे की काय काय अडचणी येतील आणि आपण काय त्याच्यामध्ये करायला पाहिजे. पार्किंग हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आजच आहे. हो. आज कुठेही जाताना इथला रहिवासी विचार करतो पार्किंग. जाऊ की नको, हा. ड्रायव्हर घेऊ का, कॅब घेऊ का. तर पार्किंगसाठी आम्ही काही जागा आयडेंटिफाय केलेल्या आहेत. पब्लिक पार्किंग, इथं 1000 वाहनं, 500 वाहनं, 300, इट मे बी अंडरग्राउंड, इट मे बी अबव ग्राउंड और मेकॅनिकल पार्किंग. अच्छा. ते करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. फेरीवाल्यांचा एक मोठा विषय आहे. फेरीवाले फुटपाथवर बसतात, लोकांची गैरसोय, फेरीवाल्याची गैरसोय, दुकानदाराची गैरसोय. फेरीवाला धोरण आहे, त्याची अंमलबजावणी करून एक विशिष्ट जागा असाइन केल्या तर हा प्रश्न मिटेल असं मला वाटतं. त्याच्या मागे आम्ही आहोत. आणि अशा त्याचबरोबर- अनेक गोष्टी हा. तुम्हाला सांगतो आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे. या शहरामधलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करणं. या शहरामध्ये दुर्दैवाने कल्चरल सेंटर नाही. हो. त्यामुळं चांगले कवी आहेत, चांगले पेंटर आहेत, चांगले डान्सर आहेत, चांगले सिंगर आहेत, चांगले लेखक आहेत, यांच्यासाठी सेंटर नाही. बरोबर. त्याला सेंटरची गरज असते, एखाद्या अकॅडमीची गरज असते. अशी एखादी अकॅडमी करावी असं माझ्या डोक्यामध्ये. सर, तुम्ही अकॅडमी विषयी बोलताय, पण त्याचबरोबर तुम्ही मागील अनेक वर्षांपासून सोशल वर्क सुद्धा करता नाहटा फाउंडेशनच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये कारगिल दिवस साजरा केला जातो, त्याविषयी काय सांगाल? वीर जवान फाउंडेशन नावाची एक संस्था आम्ही काढलेली, मी त्याचा परमनंट अध्यक्ष आहे. आम्ही काय करतो, आपण बघा, शहीद जवान झाल्यानंतर आपण जेव्हा टीव्हीवर बघतो तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी येतं. आपण 2 मिनिट वाईट बघतो, नंतर आपल्या कामाला लागतो, विसरून जातो. कारण तो कुठला नांदेडचा असतो, साताराचा असतो, सांगलीचा असतो, गुजरातचा असतो. आम्ही काय करतो, दरवर्षी 26 जुलैला कारगिल दिन विजय दिवसा दिवशी विष्णुदास भावेमध्ये कार्यक्रम घेतो, कारगिल विजय दिवस. आणि महाराष्ट्रातल्या 30-32 फॅमिली ज्यांच्या घरातली मुलं देशासाठी शहीद झाली, त्यांच्या पत्नी, त्यांच्या आई, त्यांची मुलं, यांना या ठिकाणी बोलवतो. आम्ही त्यांना 5 स्टार मध्ये ठेवतो, त्यांची सगळी व्यवस्था करतो. आपली ड्युटी आहे, मेहरबानी नाहीये. आणि प्रत्येक फॅमिलीला 51,000 रुपयाचं आम्ही पारितोषिक देतो. आणि त्याचा सन्मान चांगला व्हावा म्हणून मग शंकर महादेवन साहेब असतील, सुदेश भोसले साहेब असतील, या लेवलच्या लोकांना, सेलिब्रिटीजना बोलवतो. पॉलिटिकल लोकांना नाही बोलत, त्यांचा सन्मान करतो. आणि ते जे शहीद झाले ते कशा अवस्थेमध्ये शहीद झाले त्याचं ड्रामा, फिल्मी स्टोरी करून लोकांना दाखवतो. इट्स अ व्हेरी टची इव्हेंट आहे टेल. म्हणजे 1200 लोक असतात, एकही मनुष्य असा नाही की ज्याच्या डोळ्यातून पाणी येतं. पण ती आपली ड्युटी आहे, ते आपण करायला पाहिजे. कारण त्यांनी आपल्या देशासाठी प्राण वाहिले. आणि तरुण मुलं गेली, 22 वर्ष, 25 वर्ष, 28 वर्ष, छोटी छोटी मुलं असतात, ते आम्ही करतो. बरोबर आहे. म्हणजे एकूणच तुम्ही सगळे ऍस्पेक्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करताय, सगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम व्हावं हे तुमचं एम या माध्यमातून दिसतंय. याच अनुषंगाने एक प्रश्न आहे, इथं बऱ्याच वर्षांपासून एक आमदार आहेत, विद्यमान आमदार, त्यांना पुन्हा संधी दिली आहे. त्याच्यानंतर मविया असेल किंवा पक्ष बदलून इतरही नेते उतरलेले आहेत. अशामध्ये तुम्ही कोणाला आपलं कॉम्पिटिशन मानता या निवडणुकीत? कॉम्पिटिशन नाही मानत, ते आपसातच एकमेकांना आई बहिणीवरून शिव्या देतात. मला कॉम्पिटिशन नाही, फक्त एक नौटंकी शहरात जी चालू आहे ती तुम्हाला देशात कुठं दिसणार नाही. पलीकडे वडील भाजपकडून उभे, उपरणं घालायचं मोदी जिंदाबाद, कार्यकर्ते कोपरखेड म्हणे गाव आहे, त्याच्या अलीकडे आमची हद्द सुरू होती, वाशीच्या अलीकडे. तिथं आले की ते उपरणं खिशात ठेवायचं चोरीसारखं, एनसीपीचं घालायचं उपरणं, मोदी मुर्दाबाद. म्हणजे हद्द ओलांडली, मोदी जिंदाबाद, मोदी मुर्दाबाद. आणि लोकांना ही नौटंकी वाटते. आपण गावामध्ये कसं ड्रामा असतो, नौटंकी, ते नौटंकी लोकांना असं वाटतं की आपल्याला मूर्ख समजतात. त्यामुळे लोक म्हणतात ये मैदानात 20 तारखेला तुला दाखवतो. बरोबर आहे, चांगलं. त्यामुळे मोठा फटका त्यांना. आणि कुणीही विचारा, कुठल्याही क्षेत्रामधल्या कुठल्याही स्तरामध्ये माणसाला विचारा, तो म्हणतोय नौटंकी बापलेकांची. आणि पक्षांनी ते खूप सिरियसली घेतलेले. बरोबर आहे. सर, तुम्ही विजयाचा विश्वास व्यक्त करता, या सगळ्या काही समस्या आहेत किंवा तुमचं जे प्लॅनिंग आहे, एक विजन आहे त्यावरून, आणि सांगली पॅटर्नचंही तुम्ही इथे उदाहरण दिलंय. तर अशामध्ये जे काही आता तज्ज्ञ सांगतायत, अंदाजानुसार असं आहे की कोणालाही बहुमत मिळणार नाही असं एक अंदाज वर्तवला जातो. याच्यामध्ये अपक्ष हे निर्णायक ठरू शकतील. मग अशा तुमची भूमिका नेमकी काय असेल? नाही, मी तुम्हाला एक सांगतो की मी आता पूर्ण माझं कॉन्सन्ट्रेशन हे मतदारसंघ जास्तीत जास्त लीड कसं घेता येईल याच्यावर केलंय. माझी कार्यकर्त्यांना मी सांगितलंय हे आपलं जग एवढंच आहे, आपल्याकडे आपण अपक्ष आहोत, म्हणून याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. उद्या काय होणार आहे त्याचा विचार आपण 23 तारखेनंतर करू. मी त्याच्यावर वेळ घालवत नाही. तुमचा विश्वास बसणार नाही. मला आजूबाजूला काय चाललंय मतदारसंघात त्याची मी माहिती घेत नाही, कारण तुम्ही तिकडे ओढला की तुमचं कॉन्सन्ट्रेशन लूज. बरोबर. त्यामुळे मी त्याच्यावर विचार करत नाही. पण
माझ्या जे मला वाटतं ते मी माझ्या पद्धतीने काम, तुम्हाला मी सांगतो, या शहरामध्ये मंदिर आहेत, हम्म, ती मंदिरं पाडण्याची मध्ये मोहीम सुरू झाली. 30 मंदिरं आहेत, 25-25-30 वर्षापासून CBD मध्ये आहेत, आमच्या सीवूड मध्ये आहेत. हम्म, आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून ती मंदिरं पाडण्यापासून थांबवली. जे गरजेचं आहे आणि गरजवंत जो आहे त्याला मदत करणं, म्हणजे माणसाला माणसाने माणसासारखं वागवावं, हे माझं एक प्रिन्सिपल आहे. त्याच्यापासून मी डेव्हिएट नाही होत. माझ्याकडे विरोधी पक्षाचे लोक येतात, दुसरे वेगवेगळ्या जातीचे लोक येतात, पण मी सगळ्यांना सारखी ट्रीटमेंट देतो. आणि म्हणून एवढा मोठा जमाव माझ्याबरोबर, आमच्या रॅली पाहिल्या तर कुठल्याही पक्षापेक्षा दुप्पट मोठ्या रॅलीज येतात. बरोबर. आता तुम्हाला काय काय दिसतंय तुम्हाला आजूबाजूला, आणि सगळ्यात आधी तुम्ही कोणती समस्या सोडवणार? मी तुम्हाला मगा म्हटलं तसं, हा. पहिला मुद्दा जो आहे तो पार्किंगचा सोडवावा लागेल. आता एअरपोर्ट येणार असल्यामुळे पासपोर्ट नाही चालत. पासपोर्ट ऑफिस ठाण्याला, हो. रायगडच्या माणसाला ठाण्याला जावं लागतं, आम्हाला ठाण्याला जावं लागतं. पासपोर्ट ऑफिस आपल्याला चालू करावं लागेल. त्यानंतर एअरपोर्ट आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जॉब क्रिएट होणार. त्याच्यासाठी तशा प्रकारच्या ट्रेनिंग देणाऱ्या इन्स्टिट्यूट या ठिकाणी करावे लागतील. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी गेल्या त्या मुलांना त्यांना त्याच्यामध्ये रिझर्वेशन द्यावं लागेल. मग मी म्हटलं तसं मराठा समाजातले गरीब जी मुलं आहेत त्यांच्यासाठी हॉस्टेल पाहिजे, प्लॉट पाहिजे, या गोष्टी आपण केल्या पाहिजे. फ्लेमिंगोसाठी मी तुम्हाला सांगितलं, अनेक गोष्टी. सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी आपण व्यवस्था केली पाहिजे. या शहरामध्ये आपलं जे स्पेशली एबल्ड लोक आहेत, दिव्यांग, त्यांच्यासाठी मी एक सेंटर चालू केलं होतं, ETC सेंटर. मला प्राईम मिनिस्टर अवॉर्ड मिळालं. त्या शाखा इतर ठिकाणी झाल्या पाहिजेत. असे अनेक सामाजिक आणि डेव्हलपमेंटचे प्रश्न आहेत. त्या सगळ्याचा वचननाम्यामध्ये मी उल्लेख केलेला आहे. आणि मग तुम्ही घेतला तो रिडेव्हलपमेंटचा विषय, त्याचं इम्प्लिमेंटेशन, हे सगळे विषय माझ्या प्रायोरिटीवर. एकूणच असं वाटतं की तुम्ही ज्या काही गोष्टी आता कव्हर करताय त्याच्यामध्ये जो एक मतदार, त्याचा प्रॉब्लेम तुम्ही कव्हर करण्याचं या ठिकाणी आश्वासन देताय, अशात कितीचं लीड मिळेल असं वाटतं तुम्हाला? खूप मोठं लीड मिळेल. म्हणजे मी तुम्हाला सांगू का रेहनाजी, आज तुम्ही एक सुप्त लाट आहे, आणि तुम्ही त्रयस्थ म्हणून मी आता म्हणत होतो त्याला, तसं तुम्ही विचारलं तर परिवर्तनाची ही लाट आहे ना, प्रचंड मोठी आहे. म्हणजे लोकांचे डोळे पांढरे करण्या इतकं लीड असेल एवढं मी तुम्हाला सांगतो. निश्चितच. त्याच्यासाठी तुम्हाला लोकशाही मराठीकडून शुभेच्छा. आणि तुम्ही वेळात वेळ काढून इंटरव्ह्यू दिला, मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.